यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा, सुजात आंबेडकर। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 तारखेपासून मतदार नोंदणी चालू होणार आहे। कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घेणं, ट्रेनिंग घेणं, केडर घेणं, पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी कशी करायची, कोणत्या पद्धतीनं करायची, नोंदणी करताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी, ती नोंदणी जास्तीत जास्त करायची, यासाठी ट्रेनिंग व केडर घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय नेते सुजात आंबेडकर यांनी केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हॉटेल अयोध्या येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। राष्ट्रीय नेते सुजात आंबेडकर पुढे म्हणाले की वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्था लढणार आहे आणि भाजपचे मित्र पक्ष सोडून आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करायला तयार। म्हणजे भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, हे 3 पक्ष सोडून आम्ही कोणाशीही युती करायला तयार आहोत। युतीचे अधिकार हे स्थानिक बॉडीजला, म्हणजे जिल्हा परिषदेसाठी जिल्हा कमिटीजला आणि महानगरपालिका आणि नगरपालिकेसाठी शहर कमिटीला हे पूर्ण अधिकार दिलेले आहेत। ही 2 कमिट्या इकडच्या स्थानिक इतर पक्षांच्या कमिट्यांबरोबर बसतील, चर्चा करतील आणि पुढे युती आघाडी झाली तर त्याच पद्धतीने पुढे उतरून लढतील। या पत्रकार परिषदेला कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे, मिलिंद संदी, JK गायकवाड, सोमनाथ साळुंखे, बाबूराव आयवळे यांच्यासह आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।